रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत. पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून पत्रकार देखील IAS IPS निर्माण करू शकतात, हा संदेश महाराष्ट्रभर द्यावा. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली. मिरजोळे MIDC येथे बांधण्यात येणाऱ्या पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन, कोनशिलेचे अनावरण करून आणि कुदळ मारून पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रांताधिकारी जीवन देसाई, MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद पोगजे, प्रमोद कोनकर, अलिमिया काझी, किशोर मोरे, हेमंत वंचू, आनंद तापेकर, राजेश शेळके, मेहरून नाकाडे, जानवी पाटील, उज्वरा पंगेरकर, राजेंद्र चव्हाण, राकेश गुडेकर, मनोज लेले, अमोल मोरे आदी पत्रकार उपस्थित होते. 36 तासांच्या थरारानंतर विहिरीतील काळ्या बिबट्याची सुखरूप सुटका. रत्नागिरीत वन विभागाची मोहीम फत्ते. निसर्गाचा चमत्कार मानला जाणारा आणि अत्यंत दुर्मिळ असलेला काळ्या बिबट्या विहिरीत पडल्याची खळबळजनक घटना नुकतीच रत्नागिरीत समोर आली असून तब्बल 36 तासांच्या अथक संघर्षानंतर वनविभागाने या बिबट्याला जीवनदान दिले आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना अंधारामुळे विहिरीचा अंदाज न आल्याने हा बिबट्या खोल विहिरीत कोसळला होता. विहिरीत पाणी असल्याने आणि बाहेर पडण्यासाठी कोणताही आधार नसल्याने या वन्यजीवाचा जीव टांगणीला लागला होता. मात्र विहिरीच्या कडेला असलेल्या एका अरुंद जागेचा आधार घेत या बिबट्याने स्वतःला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र बिबट्या प्रचंड घाबरलेला आणि आक्रमक असल्याने त्याला बाहेर काढणे हे रेस्क्यू टीम समोर मोठे आव्हान होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चपळाईने आणि नियोजित पद्धतीने बचाव कार्य राबवले. बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी विहिरीत खास बनावटीचा पिंजरा सोडण्यात आला होता. बिबट्याला पिंजऱ्यापर्यंत पोहोचता यावे यासाठी लाकडी ओंडके आणि शिडीचा कल्पकतेने वापर करून एक तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला. तब्बल 36 तास अत्यंत संयमाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर अखेर भुकेलेला आणि थकलेला बिबट्या सुरक्षिततेच्या शोधात पिंजऱ्यात शिरला आणि बचाव पथकाने तात्काळ पिंजरावर ओढून ही मोहीम यशस्वी केली. कडवई बाजारपेठेत गुंडाराज, तलवारीचा धाक दाखवत भरवस्तीत कारचा चक्काचूर. कडवई बाजारपेठेत तिघांचा थरकाप उडवणारा धुमाकूळ. शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्याला रविवारी सकाळी गुंडगिरीच्या एका भयानक घटनेने हादरवून सोडले आहे. कडवई बाजारपेठेत भरवस्तीत एका व्यक्तीने आपल्या 2 साथीदारांसह हातात तलवार आणि लोखंडी रॉड नाचवत होंडा सिटी कारची अक्षरशः तोडफोड केली. एवढेच नव्हे तर या प्रकाराला विरोध करणाऱ्या एका 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या समोर तलवार उगारून मध्ये पडाल तर बघून घेईन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हस्तांतरण संपन्न. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पोलीस दलाची गतिमानता वाढवण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा रत्नागिरी पोलीस मुख्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ही वाहने पोलीस दलाला समर्पित करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.